कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार. माझं माहेरचं नाव पूनम पोपटराव पवार आणि लग्नानंतरचं नाव वीरपत्नी पूनम महादेव शिंदे। आणि मग बालपण? माझं बालपण खटाव तालुक्यातील नवलेवाडी गाव आहे, तिथलं माझं पूर्ण बालपण आहे। आणि माझं 2008 मध्ये लग्न झालं, त्याच्यानंतर मी मुंबईतच आले। तेव्हा त्यांचं पोस्टिंग कुठे होतं? लग्न झालं तेव्हा? लग्न झालं तेव्हा ते नाशिकमध्ये होते, आरटी रेकॉर्डमध्ये। बर. आणि लग्नानंतर मग 6 महिन्यानंतरच त्यांचं आग्र्यामध्ये पोस्टिंग आलं। आग्रा? हां, मग ते आग्र्याला होते, त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर मी बरोबरच राहिले आग्र्यामध्ये। कुठे तिकडे? आग्र्यामध्ये। आग्र्यामध्ये तुम्ही गेला होता? हो, मी पण गेलेले। आता सासरी कोण कोण? आता सासरी माझ्या सासूबाई आहेत, दीर, जाऊ, त्यांची मुलगी आणि माझा मुलगा। नमस्कार. मी सुप्रिया रामचंद्र जाधव, माहेरचं नाव, आणि सासरचं वीरपत्नी सुप्रिया मकरंद उत्तेकर, राहणार काळा चौकी, शिक्षण तिथलंच, आत्ताही तिथेच राहते। पण मग तुमचा किती वर्षाचा संसार? माझा ॲक्च्युली 12 वर्षाचा संसार होता आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर जिथे जिथे पोस्टिंग झाला त्यांच्या सोबतच जम्मूपासून उधमपूरमध्ये फर्स्ट, अंबाला, झाशी आणि दिल्ली असं 4 ठिकाणी आम्ही एकत्र राहिलो। सगळे सैन्य दलातच होते? हो, आम्ही सगळे आर्म फोर्सेसवालेच आहोत। आर्म फोर्सेस सगळं म्हणजे तुमची, पण तुमचे एकमेकींशी बोलणं होतं कधी? हो, तुमचा ग्रुप आहे? आमचं तिघींचं आहे ॲक्च्युली, आम्ही तिघी मैत्रिणी आहोत। हेडक्वार्टरमध्ये मी फर्स्ट 2016 मध्ये माझ्या मिस्टरांचं झालं, तेव्हा मी जॉबला 2016 मध्ये हेडक्वार्टरमध्ये लागले आणि ही तिथेच मी होती अगोदरच। 2014 पासून मी हेडक्वार्टर MNG एरियामध्ये जॉब करते, म्हणजे मिस्टरांचं हे झालं। पण मी, मला एक बरं काय वाटतंय, आज त्यांच्या कुटुंबाचा मुलगा बनून तुम्ही सगळं काम करता आहात। म्हणजे प्रत्येक कुटुंबाला प्रेरणा देणारा असा हा आजचा एपिसोड आहे असं मी म्हणेन। कारण या माऊली तुमच्याकडे बघताना, आज इतक्या वर्षांनी तुम्ही बोलताना तुमच्या चेहऱ्यावरचा जो काही कॉन्फिडन्स दिसतोय ना, आणि एक अभिमान दिसतोय की वीरपत्नी असं प्रत्येक माऊली बोलताना खरंच आम्हाला खूप आनंद होतो अशा वेळेला। कारण होम मिनिस्टरच्या या 20 वर्षाच्या प्रवासात पहिल्यांदा अशा पद्धतीने एकत्रित वीरपत्नींना आपण भेटतो आहोत। बरं बघा, आज वीरपत्नी म्हणून बोलत असताना ना, तो जो काही तुमचा संसार होता, जो काही कालावधी होता, त्याच्यात त्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? तुमच्या मिस्टरांबद्दल कसा होता स्वभाव, काय होते? त्यांचं एक होतं की जेव्हा सुट्टी यायची तेव्हा कधी सांगायचे नाही की सुट्टी येतोय, एकदम दारात आल्यानंतरच मला असं कळायचं की अरे सुट्टी, म्हणजे सुट्टी आली। मला खरं वाटायचं नाही की एकदम पाहून असं समोर, असे म्हणजे सरप्राईजच ते नेहमी द्यायचे। खूप स्वभाव एकदम असा हसमुख स्वभाव होता त्यांचा। पण ते कुठे म्हणजे वीरमरण कुठे? सियाचीन ग्लेशियर। काय झालं होतं तिकडे? म्हणजे -डिग्री असतं, कारण खूप हाईटवर पोस्ट असते ती, आणि ते पोस्टवरती म्हणजे गेलेले, पोस्टवरती जाऊन 1 महिना त्यांना झालेला वरती। ऑक्सिजन प्रॉब्लेम होता तेव्हा। आणि एक तिथे बॅग असते जी की आपल्याला 4000 फूट खाली आणते, त्या बॅगमध्ये थोडंसं म्हणजे ऑक्सिजनसाठी बरं होतं, मग त्या बॅगमध्येही त्यांना म्हणजे ठेवलेलं। तर त्यानंतर थोडंसं म्हणजे बेटर वाटत होतं की हां आता बरं आहे, म्हणून मग ते म्हणाले की नाही आता बरं आहे। थोडं खाली आलेही आणि तिथून परत गेले की नाही आता मला बरं वाटतंय, आता नाही जायचं। मग ते वर गेले, पण दुसऱ्या दिवशी मग त्यांना ते जास्त खूप त्रास झाला। पण शेवटपर्यंत कर्तव्य बजावत होते, एवढे ठाम होते आपल्या मतांवरती, आणि मग होते तेव्हाही कर्तव्य बजावलं। आणि जातेवेळी म्हणजे एकाला जीवदान, एकाला म्हणजे 5 जणांना म्हणता येईल, कारण पूर्ण ऑर्गन मग डोनेट केलेच होते। त्यामुळे नाहीत हा शब्द, नाहीत हे शब्द कधीच वाटत नाही, ते आहेतच, सोबत आहेतच कायम। आता जरी शरीराने नसले, कुठे ना कुठे त्यांचं हृदय आहे जे की धडकत आहे, हृदय, आणि परत डोळे आहेत जे कोणी त्यांनी अवयवाने पाहत आहे, किडन्या वगैरे पण त्यांना दुसऱ्यांना म्हणजे डोनेट केलेत। त्यामुळे ते नाहीत हे मी तर विचार करत नाही, आणि आहेत म्हणून मी मंगळसूत्रही घालते, मी काढलेलंच नाही आहे, कारण ते आहेतच। नाही हा शब्द आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे माऊली। आपल्या बाबतीत काय? लास्ट पोस्टिंग त्यांचं होतं की अरुणाचलमध्ये होतं, आणि जेव्हा लग्न नव्हतं झालं, लग्न ठरलं होतं त्यावेळेस पोस्टिंग होतं त्यांचं कारगिलमध्ये होतं। कारगिल वार झालं त्याच्यामध्ये होतं, त्यावेळेस लग्न ठरलं आणि कारगिल वार चालू झालं। मग ते आम्हाला बोलले की नीता बघ काय झालं ना तर तू रेडी राहा, कारण हे छोटं युद्ध नाही आहे, खूप मोठं आहे, पण
त्यावेळेला ते एवढे सियाचीन ग्लेशियरला पोस्टिंग असून ते व्यवस्थित आले. आणि 2008मध्ये ज्यावेळेस त्यांची ॲडव्हान्स पार्टीमध्ये ते गेले 22 जणांच्या तुकडीबरोबर, त्या ॲडव्हान्स पार्टीमध्ये सिलिगुडीमध्ये जे 3-4 डोंगरांच्या पलीकडे पोस्टिंग आहे, त्यांना -डिग्री टेम्परेचरमध्ये त्यांचं ब्रेन हॅमरेज टाईपमध्येच झालं आणि त्यांना ट्रीटमेंट नाही भेटली. पण ते तिथेच होते त्यावेळेला, हो, अरुणाचलला होते. अरुणाचलला होते. आणि तिथून हॉस्पिटलाइज होईपर्यंत 9 तासाचा प्रवास होता आणि 2 दिवस त्यांनाही खूप त्रास होता, पण त्यांना वाटलं की मी रिकवर होईल आणि तसंच झालं. कदाचित त्यावेळेस त्यांनी डिसाईड केलं असतं तर आणि ट्रीटमेंटला ते वेळेवर गेले असते आणि आज ते सोबत असते. पण एक ऑरा असतो ना, जो फौजी म्हणून ट्रेनिंगमध्येच जातो ना, तो प्रत्येक फौजी हा देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत असतो आणि त्यांनी ते केलं. आपल्या बाबतीत कसा होता स्वभाव त्यांचा आणि काय? माझं लग्न 2008मध्ये झालं. त्यांचा स्वभाव खूप छान होता, मनमिळावू, आणि ते खूप शांत होते. आणि म्हणजे माझा आणि त्यांचा म्हणजे सहवास फक्त 4 वर्षाचा, 4 वर्ष 3 महिने. म्हणजे माझा मुलगा झाला 18 दिवसाचा झाला, त्याच दिवशी त्यांचं हे झालं. पण ते कुठे होते तेव्हा लास्ट पोस्टिंग? लास्ट पोस्टिंग त्यांचं मध्य प्रदेशमध्ये होतं, धानामध्ये, सागरच्या जवळच आहे. धाना. हां, त्यांचं UN मिशनमध्ये नाव पण आलेलं. म्हणजे ते दक्षिण आफ्रिकेला जाणार होते आणि मला जस्ट घरी सोडलं डिलिव्हरीसाठी, का तर मग ते तिकडे जाणार तर मग तिथे कोण ना, म्हणून मला घरी सोडलं डिलिव्हरीसाठी. आणि ते सुट्टी घेऊन येणार होते बाळाला बघायला. आणि त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे डायटन असते ना, त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्यांचं हे झाल्यानंतर पूर्ण म्हणजे हे झालेलं. म्हणजे पण माझी फॅमिली दोन्ही पण खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे सासर माहेर दोघेही. दोन्हीकडचे. त्यांच्यामुळं मग मी उभी राहू शकले परत. बोला. एक आर्मी पर्सन्स जे असतात ते आपल्या बायकांना खूप जास्त जीव लावतात. Yes. म्हणजे त्यांच्यासाठी 6 महिने ते लोक आपल्या परिवारापासून लांब असतात. त्यातलं काही क्षण त्यांना आपल्या फॅमिलीसोबत घालवायला मिळतात ना, तर ते आपल्या फॅमिलीसाठी इतके म्हणजे इतकं छान हे करतात फॅमिलीला, की त्यांच्या आठवणीत आम्ही महिला त्यांच्या मागे पूर्ण आयुष्य जगू शकतो. तितक्या आठवणी आणि तेवढा प्रेम देऊन जातात आम्हाला ते मागे, की तुम्ही ते आठवण ठेवा आणि पुढे सर्वाईव्ह करा असं. तर मी त्यांच्यासोबतच असायची कायम. जिथे पण पोस्टिंग होईल मागे लागून जायची. म्हणजे मला इथे म्हणजे बरं वाटायचं त्यांच्यासोबत, की एकतर सगळीकडे फिरायला मिळायचं आणि जिथे जाऊ तिथून काही ना काहीतरी अनुभव यायचा. जसं आम्ही उधमपूरमध्ये होतो 2011-12मध्ये आणि माझा छोटा मुलगा स्कूलमध्ये टाकला फर्स्ट टाईम, 2 नंबरवाला स्कूलमध्ये तिथे टाकलं. आणि आतंकवादी हमला झाला त्याच्या स्कूलवर आणि मी त्यांना फोन करून द्या ना, माझं तुम्ही काही करा पण माझं मूल आणून द्या मला घरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.